तुम्हाला फक्त येशू ख्रिस्त हे नाव माहीत आहे, पण येशू ख्रिस्त नक्की कोण आहे हे माहीत आहे का? तो जगाचा तारणारा आहे, तो देवाचा पुत्र आहे आणि त्याच्याशिवाय आपण देवाकडे पोहोचू शकत नाही हे माहीत आहे का? त्याने आपल्यासाठी प्राण दिलेला आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना पापांची क्षमा मिळते हे माहीत आहे का? त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना आजारमुक्ती मिळते, दुःखमुक्ती मिळते हे माहीत आहे का? ह्याला आम्ही सुवार्थ म्हणतो. येशू ख्रिस्त हे नाव तसं जगातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे, परंतु येशू ख्रिस्त नक्की कोण आहे, त्याने आमच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवल्याने आम्हाला काय मिळतं. एखाद्या माणसाला येशू देणं म्हणजे 100 माळ्याची इमारत बांधण्यापेक्षा भारी आहे. 100 माळ्याची इमारत बांधणं सोपी गोष्ट आहे, एका माणसाला येशूकडे आणणं कठीण गोष्ट आहे. का बरं? कारण अंधार आहे, तिकडे प्रकाश यायला पाहिजे. आमच्या अंतःकरणामध्ये अंधार आहे. माणसांची मनं अनेक प्रकारच्या चुकीच्या शिकवणीने व्यापलेली आहेत, गच्च भरलेली आहेत. देवाच्या वचनाला जागा नाही आहे. देवाचं वचन असं लाथाडलं जातं, मागे लोटलं जातं, त्याचा स्वीकार होत नाही. ह्याचं कारण काय? चुकीची शिकवण ऐकून 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 तेच खरं वाटतं. एक खोटी गोष्ट 100 वेळा सांगितली की माणूस ती खरी मानतो. आणि चुकीची शिकवण जोपर्यंत जात नाहीये तोपर्यंत आपण येशूचा स्वीकार करू शकत नाही. हे काम सोपं नाही आहे. जिकडे ख्रिस्ताचं नाव घेतात तिथे नाही, तर जिकडे घेत नाहीत तिकडे येशूचं नाव सांगणं सोपं नाही आहे. जे लोक येशूचं नाव लोकांना सांगतात ते सुवार्थिक असतात आणि जे लोक येशूकडे आलेल्या लोकांना मार्गदर्शन करतात ते पाळक असतात. जर तुम्ही येशूचा स्वीकार केला तर तुमची स्वर्गातली जागा नक्की होणार, फिक्स होणार, बरोबर. पण तुम्ही ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्याऐवजी फ्लॅट घेणं, संपत्ती कमावणं, नावलौकिक कमावणं ह्यांच्या मागे लागला तर मग मनुष्याने सगळं जग मिळवलं परंतु स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ? पुष्कळ लोक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. कशाकडे दुर्लक्ष करता तुम्ही? तारणाकडे. मिळवणार काय? मला ऐकायचं नाही, मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. अरे कशात इंटरेस्ट नाही? मेल्यावर नरकात गेलास तर ही जमीन, ही माया, ही संपत्ती कुठे जाणार? आम्ही जे सांगतो त्याच्यापेक्षा भारी काहीच नाही जगात. सगळं जग मिळवलं आणि मग शेवटी नरकात जायची वेळ आली तर काय फायदा आहे? या जगामध्ये दुसरं कोणतंच काम महत्वाचं नाही, एकच काम महत्वाचं आहे, तारणाची सुवार्थ लोकांना सांगणं, जेणेकरून त्यांचं तारण होईल, त्यांना पापक्षमा मिळेल अशी सुवार्थ आम्ही सांगत आहोत. तुम्हाला जर पापक्षमा मिळाली नाही तर तुम्ही स्वर्गात जाणार कसे? आपल्या सगळ्यांना ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे की आपलं तारण व्हायला पाहिजे, आपल्याला पापांची क्षमा मिळायला पाहिजे, आपण येशूवर विश्वास ठेवायला पाहिजे. ह्यापेक्षा गांभीर्याने घेण्यासाठी दुसरी कोणतीच गोष्ट नाही आहे. सुवार्थ काय आहे की जो देव, ज्या देवाने हे जग निर्माण केलं त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला ह्या जगात पाठवलं आणि तो येशू या जगात आला. तो आपल्यासाठी क्रूसावर मरण पावला आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा मिळते आणि ज्याला पापांची क्षमा मिळते त्याला आजारमुक्ती आणि दुःखमुक्ती मिळते आणि मेल्यावर तो सरळ स्वर्गात जातो. हालेलुया.